तर आज आपण बघणार आहोत बायोलॉजिकल व्हॅल्यू ऑफ डिफरंट प्रोटीन सोर्स. भरपूर जणांना हे माहिती नसतं की बायोलॉजिकल व्हॅल्यू काय असते. लोक फक्त हे करत असतात की याच्यामध्ये एवढं प्रोटीन असतं, त्याच्यामध्ये तेवढं प्रोटीन असतं. बायोलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे इफिशियन्सी ऑफ द प्रोटीन, की बॉडी किती ऍब्झॉर्ब करणं तुमचं प्रोटीन. म्हणजे जर तुम्ही 20 ग्राम प्रोटीन खात असाल तर 20च्या 20 बॉडी ऍब्झॉर्ब नाही करत. जोपर्यंत 21 अॅमिनो ऍसिड्स त्या प्रोटीन मध्ये प्रेझेन्स नसतात तोपर्यंत बॉडी ती ऍब्झॉर्ब नाही करत आणि काम चालू नाही करत. तर मग हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर पहिलं आपण बघूया वे प्रोटीन. वे प्रोटीन मध्ये किती बायोलॉजिकल व्हॅल्यू असते. मोस्टली स्टँडर्ड असतं की 100चं. तर वे प्रोटीन असतं 104, 100 पेक्षा पण जास्त, कारण की त्याच्यामध्ये खूप सारे मल्टीविटामिन्स असतात. त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू 100 पेक्षा पण जास्त असते. सगळ्यात बेस्ट फॉर्म ऑफ प्रोटीन आहे वे प्रोटीन. दुसरा आहे होल एग. होल एग असतं 100 आउट ऑफ 100, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे अॅमिनो ऍसिड प्रोफाईल प्रेझेंट असते. थर्ड असतं एग व्हाईट. जर तुम्ही फक्त एग व्हाईट खात असाल तर तुम्हाला फक्त 88 बायोलॉजिकल व्हॅल्यू होते. आणि जर तुम्ही एग व्हाईट आणि एग योग दोन्ही मिळून खात असाल तर त्याचं 100 होतं. नंतर आहे चिकन. चिकनचं आहे 80, म्हणजे चिकन इज बिलो देन एग. ओके. त्याच्यानंतर आहे फिश. फिश मध्ये असतात 77, पनीर 80. आणि त्याच्यानंतर आहे टोफू, सोयाबीन आणि डाळ. डाळ म्हणजे त्याच्यामध्ये कडधान्य पण आलं. 68, 74 आणि 55. टोफू मध्ये 68, सोयाबीन मध्ये 74, डाळ मध्ये 55. हे आहे त्यांच्या बायोलॉजिकल व्हॅल्यू. परत एकदा नीट बघून घ्या. आता तुम्हाला कळलं असेल की सगळे प्रोटीन सेम नसतात. ज्याची बायोलॉजिकल व्हॅल्यू 70च्या वरती असेल त्याला फर्स्ट क्लास सोर्स ऑफ प्रोटीन म्हणलं जातं, आणि त्याची बायोलॉजिकल व्हॅल्यू 70 पेक्षा खाली असेल त्याला सेकंड क्लास प्रोटीन म्हणलं जातं. तर आता तुम्ही या रँक प्रमाणे तुम्ही डिसाईड करू शकतात की तुमच्या डाएटमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन कोणतं पाहिजे. आणि जरी तुम्ही व्हेजिटेरियन असाल तरी सुद्धा काय घाबरायची गरज नाही. तुम्ही जर कॉम्बिनेशन केलं पनीर, टोफू, सोयाबीन आणि डाळचं तरी सुद्धा तुम्हाला इनफ क्वांटिटीमध्ये प्रोटीन भेटू शकतं. ह्याच्यातलं तुमचं आवडतं प्रोटीन कोणतं आहे हे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता खाली.